BCCIने टीम इंडियाच्या स्पिन विभागाला अधिक बळकट करण्यासाठी एका अनुभवी दिग्गजाची निवड केली आहे. भारतीय पुरुष सिनियर टीमचे नवे स्पिन बॉलिंग कोच म्हणून साईराज बहुतुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात भारतीय संघासमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर बहुतुले यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन संघासाठी नक्कीच मोलाचे ठरणार आहे. या नियुक्तीबद्दल बोलताना बहुतुले म्हणाले की खेळाडू म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण होता आणि आता एक कोच म्हणून पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटची सेवा करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अतिशय खास बाब आहे. पण कोण आहेत साईराज बहुतुले? केवळ कोचच म्हणून नाही तर एक खेळाडू म्हणूनही त्यांचा प्रवास थक्क करणारा असाच आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 188 सामने खेळताना तब्बल 630 विकेट्स आणि 6176 धावांचा विक्रम केला होता. 1988 मध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या ऐतिहासिक 664 धावांच्या भागीदारीवेळी सेंट झेवियर्सच्या गोलंदाजांपैकी बहुतुले एक होते. करिअरची सुरुवात एका मोठ्या आव्हानासोबत झाली, पण साईराज यांनी कधीही मागं वळून पाहिलंच नाही. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कोचिंगमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला. विदर्भ, केरळ, गुजरात, बंगालसारख्या संघाचे मुख्य प्रशिक्षक ते IPL मधील राजस्थान रॉयल, पंजाब किंग्सचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक असा त्यांचा मोठा प्रवास राहिला आहे. 2022 आणि 2024च्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या टीमच्या कोचिंग स्टाफचा ते महत्त्वाचा भाग होते. NCAमध्ये असताना त्यांनी अनेक युवा स्पिनर्सला घडविलं आहे. आता त्याच अनुभवाचा फायदा टीम इंडियाला होणार आहे. साईराज बहुतुले यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे फिरकी आक्रमण आता अधिक धारदार होईल अशी अपेक्षा BCCIला आहे. साईराज बहुतुले यांच्या नियुक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.